किरण जगताप. आज आपण इथे सगळे 19 फेब्रुवारी म्हणजे शिवजयंती निमित्ताने आपण इथे सगळे जमलेलो आहोत. तर शिवजयंती का साजरी करावी, का साजरी करावी, काय वाटतं, का साजरी करावी शिवजयंती? शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता त्यामुळे 19 फेब्रुवारीला शिवजयंती साजरी करतात. कुणात? शिवाजी महाराजांचा जन्म झाला म्हणून शिवजयंती साजरी करतात. आपण शिवाजी पण आपल्या त्यांच्यातला अनुभव आणि त्यांच्यातले जे हे आहेत गुण ते आपल्या आणखी हवे असतात. जयंती आपण नुसती साजरीच नाही, झेंडे घेऊन मिरवणे आणि रॅली काढणे ह्याच्यात काय अर्थ नसतो असं मला म्हणजे एकंदर मी पण आधी करायचो असं काय नाही का. मला पण ज्यावेळेस हे कळत नव्हतं की आपण शिवजयंती का साजरी करतोय त्यावेळेस मी पण भरपूर पोरांसोबत झेंडे घेऊन फिरणं, दिवसभर येणं, व्हाईट कपडे घालणं, भगवून कॉलर मफलर टाकणं असं मी पण करायचो. पण ज्यावेळेस मला कळलंय की आपण शिवजयंती का साजरी करावी, ज्यावेळेस मी थोडासा इतिहास वाचतोय, आता जे काय थोडंसं रिसर्च करतोय त्यावेळेस जे मला कळतंय की महाराज कोण होते, काय होते, कसे होते, त्यांनी स्वराज्य कसं निर्माण केलं आणि त्यांच्याकडून आपण काय काय शिकण्यासारखं आहे. त्यांच्याकडून शिकण्यासारखं, त्यांच्याकडून आत्मसात करण्यासारखं तर भरपूर आहे, त्यांचे गुण भरपूर आहेत. आपण ते सर्व नाही घेऊ शकत आणि ते सर्व आपले ज्यांनी आत्मसात करणं हे शक्य पण नाही. ते फक्त भाषणातच बरोबर वाटतं की आपण सर्व गुण आत्मसात केले पाहिजे आणि ते शक्य नाही. कारण आपण त्यांच्या एवढे आपण निष्ठावंत नाही का. तर त्यांच्यातला जो मी एक गुण आत्मसात केला आहे तर तो मी आज तुमच्या समोर सांगत आहे आणि तो गुण मी नेहमी आत्मसात ठेवील अशी मला माझ्याकडून तरी अपेक्षा आहे. तो तुम्ही सर्वांनी पण तुमच्या जीवनात थोडा का होईना तो आत्मसात केला पाहिजे. तर महाराजांकडून मी असं एक गुण आत्मसात केला आहे की खचायचं नाही कधी, पराभव होऊ द्या, परत उठून उभं राहायचं, परत विजयाची वाटचाल करायची. तर त्यातलं एक उदाहरण असं सांगता येईल की महाराजांनी जसं स्वराज्याची सुरुवात केली. महाराजांनी स्वराज्याची सुरुवात 1645 साली केली. तर 1645 ते 1665 पर्यंत म्हणजे स्वराज्याची सुरुवात ही 1645ला झालेली होती. तर 1665 म्हणजे जवळजवळ 20 ते 22 वर्ष आपल्या स्वराज्यामध्ये जवळजवळ 32 किल्ले होते. 45 मध्ये महाराजांनी स्वराज्याची सुरुवात केली. 1665 पर्यंत स्वराज्यात जवळजवळ 35 किल्ले होते. तर 1665 साली महाराजांच्या आयुष्यातले एक टर्निंग पॉईंट ठरला. जसं आत्ताच्या मुलांमध्ये 10वी किंवा 12वी हा एक टर्निंग पॉईंट असतो आणि मुलं त्यावेळेस खचतात. 10वीला कमी मार्क आले किंवा 12वीला कमी मार्क पडले तर बरेचसे मुलं आत्ताची जी पिढी आहे ती खचून जाते लगेच, मला कमी मार्क आहेत असे तसे. तर तिथून ते खचतात आणि पुढं न चालण्याच्या ऐवजी ते काही तर मुलं इथपर्यंत टोकाचा निर्णय घेतात, आत्महत्या पण करतात. बरेचसे येतं असे बरेचसे उदाहरण आपल्याला सांगते ती परंतु आपण तिथे खचून न जाता पुन्हा नव्याने सुरुवात कशी करायची. ठीक आहे, तुम्ही 12वीत नापास झालात, 10वीला नापास झालात, ठीक आहे, नापास होऊ शकतात, पण तो एक कागद तुमची क्षमता, तुमची मर्यादा ठरवू शकत नाही. तुमची मर्यादा ही कोणीच ठरवू शकत नाही. तुम्ही अमर्यादित आहात. तो एक कागद तुम्हाला फक्त शिक्षणाचं असं काय नाही, तुम्ही दुसऱ्या फील्डमध्ये पण तुमचं करिअर करू शकता. तर तिथं आपण खचून न जाता पुन्हा नव्याने आपण उभा राहिलं पाहिजे आणि तेच मी महाराजांकडून शिकलेलं आहे की जिथं तुझा पराभव होईल नवीन सुरुवात करणे. तर 1665 साली एक त्यांच्या आयुष्यातला एक टर्निंग पॉईंट ठरला की पुरंदरचा तह झाला त्यावेळेस. तर त्या पुरंदरच्या जो विळखा घातला होता तो खूपच म्हणजे कठीण होता. तिथून तुटणे, तो विळखा तोडणे हा फार अवघड होतं. तर त्यावेळेस महाराजांनी शक्तीचा न वापर करता थोडासा युक्तीचा वापर केला आणि महाराजांनी त्यावेळेस पुरंदरचा तह केला. तर त्या तहामध्ये 4 मुद्दे होते. तर ते 4 मुद्दे असे होते की पहिले म्हणजे महाराजांचे जे 35 किल्ले होते त्यातले 23 किल्ले हे निजामशाहीकडे जाते, उरलेले उर्वरित 12 किल्ले फक्त स्वराज्यात राहते. दुसरा पॉईंट असा होता की त्याच्यातले जी 5 लक्षाची आपली स्वराज्याची संपत्ती होती त्यावेळेसची, तर त्यातले 4 लक्ष ही
निजामशाहीसाठी द्यावी आणि उर्वरित 1,00,000 ती फक्त स्वराज्यासाठी वापरण्यात यावी. तिसरा असा होता की तिथून महाराजांनी आग्र्यास औरंगजेबाच्या भेटीसाठी यावे. तरी आणखीन एक होतं काय आठवत नाही कुठं होतं, थांबा आता झाला त्यावेळेस जे मुद्दे झाले ते सांगितले. तर त्यामध्ये त्याच्यानंतर महाराज आग्र्याला गेले त्या भेटीसाठी. तर तिथं ते नजरकैदेत होते. त्यानंतर तिथून सुटका झाल्याच्या नंतर नजरकैदेतून सुटका झाल्यानंतर महाराजांनी सर्व आपलं स्वराज्यातले फक्त 12 किल्ले राहिलेले होते. म्हणजे जवळजवळ माणूस परत जिथं सुरुवात केली तिथं चाललेला होता. तर ज्यावेळेस आग्र्याहून सुटका झाली तर त्यावेळेस सुटका झाल्यानंतर महाराजांच्या डोक्यात पहिला विचार काय आला असेल, काय वाटतं? काय वाटतं दीपक? त्यावेळेस महाराजांच्या परत माझे सर्व किल्ले कसे उभारणार? तर जसं आपण जिथं आपण हरतो तिथं आपण खचून जातो ना, आपण त्याच गोष्टीचा विचार करत बसलो का आपण हरलो का, तर आपण जिंकायचं कसं ह्याचा विचार केला पाहिजे. आपण हरलो का याचा विचार करत न बसला पाहिजे. आपण जिंकायचं कसं ह्याचा विचार केला पाहिजे. आणि तेच मी महाराजांकडून दरवेळेस शिकत आलो आणि दरवेळेस मी ते आत्मसात केलेलं आहे की जिथं आपण हरतोय तिथून आपण नवी सुरुवात करणे, तिथं खचून न जाता नवे आपल्या यशाकडे कसं जाता येईल. ठीक आहे, तुम्ही एका फील्डमध्ये फेल झालात, आपण दुसऱ्या फील्डमध्ये ट्राय करणे. तुम्ही 12वीला कमी मार्क पडले तुम्ही बिझनेसमध्ये उतरा. तुम्हाला जर समजा 10वीला कमी मार्क असतील तुम्ही दुकान टाका, काही पण करा, परंतु जीव देणे किंवा किंवा आपण ते शिक्षण सोडून देणे हा त्यातला मार्ग नसतो, किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष करणे हा त्याच्यातला मार्ग नसतो, किंवा वाईट वाहनाला जाणे हा मार्ग नसतो. तर आपण ठीक आहे, आपण एका फील्डमध्ये झालो ना फेलियर, तर आपण दुसऱ्या फील्डमध्ये तयारी करणे, आपण त्या फील्डमध्ये धुल इथून नाही तर तिथं कुठेतरी तर लिहिलेलं असतंच नाही का. तर तेच मी नेहमी महाराजांकडून शिकलोय. मी पण माझ्या आयुष्यात खूप जवळजवळ 3 वेळेस फेलियर झालेलो आहे, परंतु मी खचून न जाता मी आज परत पुन्हा नव्याने उभा आहे. आणि त्याची म्हणजे त्यामागचं एक प्रेरणास्त्रोत म्हणजे फक्त छत्रपती शिवाजी महाराज आहेत. तर आज एवढंच सांगू इच्छितो की जिथे तुम्ही हाताल तिथे ज्याच्यामुळे हारलाय त्याचा विचार नका करत बसू, तर नवीन भविष्याची वाटचाल सुरू करा. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. ज्याप्रमाणे मी महाराजांचा एक गुण अवगत केलाय किंवा आत्मसात केलाय, त्याचप्रमाणे तुम्ही पण महाराजांचे ठीक आहे मी माझ्या आयुष्याशी निगडीत तो गुण आत्मसात केला, त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या आयुष्याशी निगडीत एखादा गुण आत्मसात करावा अशीच अपेक्षा ठेवतो. आणि जे मी आत्मसात केलंय ते तुम्ही थोडं पाहिजे आत्मसात करावं, कारण हा गुण खूप महत्त्वाचा आहे. जिथं आपला पराभव होतो आपण तिथून नव्या विजयाची सुरुवात करायला हवी अशी मी सर्वांकडून अपेक्षा ठेवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.